कुंभ राशी। आज आपण एक अद्भुत प्रवासाला सुरुवात करणार आहोत। जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या तुमच्या जीवनाच्या गूढ प्रवासाला। तुमचा जन्म कुंभ राशीतच का झाला हे फक्त योगायोग नाही, हे एक दैवी नियोजन आहे। कुंभ राशी म्हणजे विचारांची क्रांती, समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द। ही रास शनी ग्रहाच्या प्रभावाखाली असते। शनी म्हणजे कर्म, शिस्त, न्याय आणि जीवनाचे कठोर पण आवश्यक धडे। नवग्रहात शनी हा प्रभावशाली ग्रह आहे। शनीची कृपा असेल तर व्यक्तीचं नशीब उजळतं। जर शनीची अवकृपा झाली तर राजाचा रंक होण्यास वेळ लागत नाही। कुंभ राशीवर शनीचा प्रभाव असल्याने ते शिस्तप्रिय तसेच न्यायप्रिय असतात। वायू तत्वाची रास। ज्योतिषनुसार प्रत्येक राशीचे तत्व हे वेगळे आहे। त्यानुसार कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी आहे। वायूप्रमाणेच या राशीच्या लोकांना मुक्त जीवन जगणे पसंत असतं। कुंभ राशीचे लोक आपल्या मनाचे मालक असतात। त्यांना आपल्या मनाप्रमाणे काम करणे आवडते। कुंभ राशीच्या व्यक्तींना मेंढ्यासारखे जगणे कधीच आवडत नाही। ते त्यांचा मार्ग स्वतःच निर्माण करतात। त्यांना त्यांच्या कामात हस्तक्षेप देखील आवडत नाही। ते जे काही करतात ते स्वतःच्या मेहनतीने आणि क्षमतेवर करतात। त्यांच्यातील हा गुण त्यांना एक यशस्वी लीडर बनवतो। त्यांच्यातील नेतृत्व क्षमता वाखण्याजोगी असते। राजकारणाशी संबंधित या राशीचे लोक एक चांगला नेता म्हणून देखील उदयास येऊ शकतात। या राशीचे बालपण पाहता कुंभ राशीचं मूल हे लहानपणापासूनच थोडं वेगळं असतं। इतर मुलांसारखं फक्त खेळण्यात त्यांचं मन रमणार नाही। ते प्रश्न विचारतील, हे असं का, जग असंच का चालतं। त्यांच्यात निरीक्षण शक्ती तीव्र असते। कधी कधी ते एकटे राहणं पसंत करतात, पण हे एकटेपणा त्यांना कमकुवत करत नाही, उलट त्यांची अंतर्गत दुनिया अधिक मजबूत बनवते। शिक्षण आणि तरुणपण, विचारांची क्रांती। तरुण वयात कुंभ राशीचा खरा स्वभाव दिसायला लागतो। ते परंपरांना आंधळेपणाने मानत नाहीत, त्यांना लॉजिक हवं असतं। हे लोक विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, संशोधन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात चमकतात। मित्रमंडळी मोठी असते पण फार थोड्यांवरच ते पूर्ण विश्वास ठेवतात। प्रेमातही लोक आधी मैत्री शोधतात। भावनिक बंध जुळल्याशिवाय ते हृदय उघडत नाहीत। प्रेम आणि नातेसंबंध, मैत्रीवर आधारित प्रेम। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर एक गाढ मैत्री असते। ते आधी समजून घेतात, मग मन उघडतात। त्यांच्या दृष्टीने नातं टिकवायचं असेल तर संवाद, विश्वास आणि परस्पर स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं असतं। त्यांना बंधनं आवडत नाहीत, पण नात्यात निष्ठा मात्र पूर्णपणे देतात। कुंभ राशीचे लोक जोडीदारात सर्वात आधी बौद्धिक जुळाजुळ शोधतात। विचार जुळले तर प्रेम आपोआप फुलतं। ते सतत बोलणं, कल्पना शेअर करणं आणि एकमेकांच्या स्वप्नांना साथ देणं पसंत करतात। जर त्यांचा विश्वास तुटला तर ते गोंधळ घालत नाहीत, शांतपणे दूर जातात। पण जेव्हा त्यांना खरं प्रेम मिळतं तेव्हा ते आयुष्यभरासाठी प्रामाणिक, मैत्रीपूर्ण आणि समजूतदार साथीदार ठरतात। विवाह आणि कुटुंब आधुनिक पण जबाबदार असतात। कुंभ राशीचे व्यक्ती विवाहाकडे फक्त परंपरा म्हणून पाहत नाहीत, तर तो एक समानतेवर आधारित सहप्रवास आहे असं मानतात। त्यांना जोडीदारामध्ये मैत्री, समजूतदारपणा आणि स्वातंत्र्याचा आदर हवा असतो। विवाहानंतर ते कुटुंबात मोकळे, सकारात्मक आणि विचार स्वातंत्र्याचं वातावरण निर्माण करतात। ते अतिनियंत्रण ठेवत नाहीत, पण जबाबदारीपासून पळतही नाहीत। आर्थिक नियोजन, मुलांचं शिक्षण आणि घरातील निर्णय हे ते शांतपणे आणि तर्काने हाताळतात। कुंभ राशीचे लोक मुलांना आंधळं अनुकरण शिकवत नाहीत, तर प्रश्न विचारायला आणि स्वतःचा विचार मांडायला प्रोत्साहन देतात। आधुनिक विचार आणि पारंपरिक मूल्यांचा समतोल राखत ते कुटुंबाला स्थैर्य देतात। त्यांच्या दृष्टीने विवाह म्हणजे बंधन नाही, तर आयुष्यभराची मैत्री आणि परस्पर आदराची नाती असतात। करिअर आणि पैसा, हळूहळू पण भक्कम यश। कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये सुरुवातीला मोठे चढउतार अनुभवावे लागतात। त्यांचा मार्ग सरळ नसतो, पण त्यांच्यात असलेली चिकाटी आणि दूरदृष्टी त्यांना शेवटी यशाच्या शिखरावर घेऊन जाते। शनीच्या प्रभावामुळे त्यांना यश उशिरा मिळते, पण ते कायमस्वरूपी आणि भक्कम असते। हे लोक तंत्रज्ञान, संशोधन, समाजसेवा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विज्ञान किंवा नवीन कल्पनांशी संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात। ते पैशांमागे अंधपणे धावत नाहीत, ते मूल्य निर्माण करतात आणि त्यामुळे पैसा आपोआप येतो। 30 ते 45 वयोगटात त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते। योग्य नियोजन, संयम आणि सातत्य ठेवल्यास कुंभ राशीचे लोक स्थिर संपत्ती आणि समाजात सन्मान दोन्ही मिळवतात। संघर्ष, कर्माची परीक्षा। कुंभ राशीच्या जीवनात संघर्ष हा अनिवार्य भाग असतो। शनीच्या प्रभावामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट मेहनतीने मिळवावी लागते। सुरुवातीच्या काळात गैरसमज, मित्रांकडून फसवणूक, करिअरमध्ये अडथळे किंवा अचानक बदल यांचा सामना करावा लागू शकतो।
अनेकदा त्यांच्या वेगळ्या विचारांमुळे लोक त्यांना समजून घेत नाहीत, पण हाच संघर्ष त्यांना घडवतो. प्रत्येक अपयश त्यांच्या संयमाची आणि चिकाटीची परीक्षा घेतं. ते भावनिकदृष्ट्या मजबूत होतात आणि जीवनाकडे अधिक वास्तववादी नजरेने पाहायला शिकतात. 40 वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येऊ लागतं, कारण त्यांनी कर्माचे धडे शिकलेले असतात. संघर्ष त्यांना तोडत नाही, तर अधिक शहाणे, परिपक्व आणि आत्मविश्वासपूर्ण बनवतो. शेवटी त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना नक्कीच मिळतं. आध्यात्मिक जागृती, अंतर्मनाचा प्रवास. कुंभ राशीचे लोक आयुष्याच्या मधल्या टप्प्यात अध्यात्माकडे वळतात. ध्यान, योग, तत्वज्ञान या गोष्टी त्यांना आकर्षित करतात. ते बाहेरच्या जगात जितके शांत दिसतात, तितकेच आतून खोल असतात. सुवर्णकाळ म्हणजे समाजात मानसन्मान. कुंभ राशीच्या व्यक्तींचा सुवर्णकाळ साधारणपणे आयुष्याच्या उत्तरार्धात उजाडतो. तरुणपण, केलेले कष्ट, सहन केलेले संघर्ष आणि घेतलेले अनुभव यांचे फळ या काळात मिळू लागते. समाजात त्यांची ओळख विचारवंत, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्ती म्हणून निर्माण होते. 45 नंतर त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होते. लोक त्यांचा सल्ला घेतात, त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. आर्थिक स्थैर्य, सामाजिक मान सन्मानाची आणि कुटुंबातील आदर वाढतो. हा काळ केवळ यशाचा नसतो, तर समाधानाचाही असतो. त्यांनी जे पेरले ते उगवलेलं पाहण्याचा आनंद त्यांना मिळतो. कुंभ राशीचा सुवर्णकाळ म्हणजे शांत प्रतिष्ठा, स्थिर जीवन आणि समाजात आदराने घेतलेलं नाव. हेच त्यांच्या कर्माचं खरं फळ असतं. वृद्धत्व, ज्ञानाचा दीपस्तंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींचं वृद्धत्व शांत, विचारमय आणि समाधानाने भरलेलं असतं. आयुष्यभर घेतलेले अनुभव, केलेले संघर्ष आणि शिकलेले धडे यामुळे ते ज्ञानाचा खराच दीपस्तंभ बनतात. कुटुंबात आणि समाजात त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जातो. ते कमी बोलतात, पण नेमकं बोलतात. जीवनातील चढउताराने त्यांना संयम आणि समज दिलेली असते. तरुण पिढीला ते स्वावलंबन, विचार स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणाचं महत्त्व शिकवतात. वृद्धत्वात त्यांना प्रसिद्धीपेक्षा शांतता प्रिय असते. त्यांच्या उपस्थितीत स्थैर्य आणि विश्वासाची भावना निर्माण होते, जणू अनुभवाने उजळलेला एक शांत दीप. तुमचा जन्म कुंभमध्ये का झाला? तर तुमचा जन्म कुंभ राशीत झाला कारण तुम्ही वेगळे विचार घेऊन या जगात आला आहात. तुम्ही फक्त स्वतःच्या यशासाठी नाही, तर समाजात बदल घडवण्यासाठी जन्माला आला आहात. कुंभ राशी ही मानवता, नवे विचार आणि प्रगती यांचे प्रतीक आहे. तुमच्यात स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची हिंमत आणि भविष्याचा विचार करण्याची दूरदृष्टी आहे. जीवनात येणारे संघर्ष हे तुम्हाला मजबूत आणि जबाबदार बनवण्यासाठी असतात. तुमचं ध्येय मोठं आहे, लोकांना दिशा देणं आणि काहीतरी वेगळं निर्माण करणं. म्हणूनच तुमचा जन्म कुंभ राशीत झाला आहे. ग्रहदोष आणि उपाय. कुंभ राशीचा स्वामी हा शनी ग्रह आहे. जर कुंडीत शनी दुर्बल, वक्री किंवा पापग्रहांच्या प्रभावात असेल तर जीवनात विलंब, अडथळे, आर्थिक ताण, मानसिक चिंता आणि नात्यांमध्ये दुरावा जाणवू शकतो. कधीकधी मेहनत जास्त आणि फळ कमी मिळाल्यास निराशा वाढते. राहूच्या प्रभावामुळे अचानक बदल, गोंधळ किंवा चुकीचे निर्णय होऊ शकतात. यासाठी उपाय म्हणजे शनिवारी काळे तीळ, काळे कपडे किंवा लोखंड दान करावे. हनुमान चालिसा किंवा शनी स्तोत्र नियमित म्हणावे. गरीब, वृद्ध आणि गरजू लोकांची मदत करावी. प्रत्येक कामात संयम आणि प्रामाणिकपणा ठेवावा. शनी कठोर आहे पण अन्यायी नाही. योग्य कर्म, शिस्त आणि संयम ठेवल्यास ग्रहदोष कमी होतात आणि जीवनात स्थैर्य, सन्मानाने यश प्राप्त होते. तुमच्यासाठी शेवटचा संदेश. कुंभ राशीचं जीवन सरळ रेषेत चालत नाही. ते चढ उताराने भरलेलं असतं, पण शेवटी विजय तुमचाच असतो. तुम्ही वेगळे आहात, तुमचं मन विशाल आहे, तुमचं ध्येय मोठं आहे आणि म्हणूनच तुमचा जन्म कुंभ राशीत झाला आहे.